श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। अयोध्येत श्रीराम लल्लाची मूर्ती प्रतिष्ठापना जाल्ली आसा। सकाळच्यान आमी हो कार्यक्रम लायव्ह पळयताले, पण आता आमच्या वांगडा जे गोंयच्यान एकटेच जे स्वामीजी हे सुवाळो पळोवपा खातीर थंय एटेंड करपा खातीर गेल्ले आनी ते स्टेट गेस्ट म्हणून गेले जे ब्रह्मेशान स्वामीजी ते आमच्या वांगडा आतां ऑनलायन आहा। थंयच्यान अयोध्येच्यान ते आमकां कनेक्ट जाल्या। स्वामीजी तुमचे स्वागत ह्या कार्यक्रमात। देव बरें करूं। स्वामीजी पयलीं कसो सुवाळो आसलो, म्हणजे पयले तुमचे रिएक्शन, तुमची रिएक्शन ह्या कार्यक्रमा बद्दल। हो कार्यक्रम तुम्ही थंय रावन सामको अयोध्येत रावन हो कार्यक्रम पयलो, कसो सुवाळो आसलो एकंदर? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आमचे गोयचे जे कार सेवक जे हांगा येयल्ले तांकां सगळ्यांक म्हाका आज आनंदाची बातमी दिवपाची आसा की ब्रह्मानंद स्वामी महाराजांच्या नेतृत्वाखाली गोयचे जे कितलेशेच कार सेवक जे हांगा अयोध्येक आंदोलना खातीर येयल्ले त्यांच्यानी खूप त्रास काढले। त्यांचे त्रास आयज फळाक येयले। प्रभू राम आम्ही घोषणा दिताले की राम लला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे। ते आयज त्यांचे जे स्वप्न आसा ते आज साकार झाले आसा। प्रभू राम अयोध्येन येऊन प्रतिष्ठापित झाले आसा आणि आमच्या देशाचे वैभव असलेले, आमची संस्कृती वैभवास्पद लोकांपर्यंत घेऊन वचणारे आमचे आदरणीय प्रधानमंत्रींच्या शुभ हस्ते आयज हांगा राम मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आसा। गोंयकारांक त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद स्वामीजी। तुम्ही एकटेच आमचे जे थंय तुम्ही स्वतः रावन हो कार्यक्रम पयलो, हो सुवाळो तुमकां थंय म्हऱ्यान उबे रावन पळोवपाक मेळ्ळो, ताचो एक अनुभव सांगा। ते कशे दृश्य आसले थंय? हांगा एक बरी गोष्ट अशी की महत्वाचे म्हणजे सगळ्या म्हणजे हांगा सगळ्या जाती धर्माचे लोक येयल्ले, म्हणजे मुसलमानूय येयल्ले आसा, हांगा हिंदू आसाच, त्याबरोबर जैन आसा, सीख आसा, सगळ्या प्रकारचे लोक जे आसा ते हांगा येयल्ले आसा। आणि आम्ही जे म्हणूंक सोदता की राम कित्याक आदर्श आसचो, तर राम हो सगळ्यांचो आणि आमचो देश जो आसा तो सगळ्यां बरोबर घेऊन पुढे वचपाक जाय, तेका आम्ही रामराज्य म्हणटा। आणि आयज तुम्ही पळयता आसतले की 500 वर्सांचे आंदोलन जे झाले, 500 वर्सां लागली हांगा अयोध्येन प्रभू रामाचो जन्म। आणि प्रभू रामाचो जन्म जो आसा तो जन्मभूमीचेरूच मंदिर बांदपाक आमकां 500 वर्सां लागता। म्हणजे केदो संघर्ष आमकां हो करचो पडला, आणि ते सुद्धा बहुसंख्य हिंदू लोक या देशान आसून अशी परिस्थिती ही म्हणजे लोकांनी विचार करपासारखी गोष्ट आसा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हांगा जे वातावरण आसा ते हांगाच अशें न्हू, सगळीकडे राममय वातावरण जाल्ले आसा, आल्हाददायक, आनंददायक। आणि सगळ्यांक अशें दिसपाक लागला की आमचे जे राम राज्याचे स्वप्न आसा ते साकार जातले। सद्गुरू ब्रह्मानंद स्वामी महाराजांनी याच्या खातीर आंदोलन केले। त्याच प्रकारे आचार्य धर्मेंद्रजी जे जयपूर राजस्थान पंचखंड पीठाधीश्वर असले तेही या आंदोलनात सक्रिय असले। साध्वी ऋतंबराजी असली, उमा भारतीजी असली आणि बऱ्याचशा संत महंत जे असतात ते सगळे आमच्या या आंदोलनात एकदम भितर सारखे परिपूर्णतेन सारखे सामील झाले। आयज हांगा ते चित्र पळयले आणि असे दिसले रोडो येताले सारखे, टेंटान असलो आमचो देव। आयज तो येद्या व्हडल्या भव्य मंदिरान प्रतिष्ठापित जालो। हे 500 वर्सां लागाप हो खूपच मोठो काळ असे म्हाका येन्ना खूप करपाक गेले, खूप दोळ्यान दुखां येयली। स्वामीजी, गोंयानू आमी तशेंच आमी हो कार्यक्रम टीव्हीचेर पयलो, पण गोंयानू आमी सगळीकडे गांवांनी एक वेगळो माहोल पयलो, वेगळो राममय वातावरण गोंयान आमी सगळे कडेन पयलें। तुमकां विचारपाक जाय, गोंयच्या नजरेन हो सुवाळो आनी हो जो आयचो दीस आसलो हो कितलो म्हत्वाचो? या खातीर महत्वाचो आसलो, रामाचो आदर्श जो आसा तो रामाचो आदर्श तकलेन दवरून जर आमी पळयले जाल्यार गोंयान आमच्या सगळ्या धर्मातले आमचे लोक जे आसात ते त्याच प्रकारे आम्ही वावरताना दिसतात। आत्ता सध्याची कंडिशन जी आसा ती आम्ही पळयली जाल्यार आमकां सगळ्यांक दिसता की सगळ्या धर्मातले लोक असो, सगळ्या जातीतले लोक असो, बारीक जातीतले लोक असतले, पण त्या सगळ्यांक आम्ही गोंयकार म्हणून, आम्ही भारतीय म्हणून आम्ही सगळे एकत्रित जावन आमचो देश जो आसा तो फुडें व्हरपा खातीर गोंयची जनता जी आहा ती खूपच एकदम अनुकूल आसा।
आणि गोयची जनता जर तुमचा समजा पळयला आसतले सगळे देशभरान आणि सगळीकडे जर तुम्ही पळयतात जाल्यार गोयची जनता राम राज्य साकार करपी जनता अशें म्हणपाक म्हाका खंयच दुमत ना. कित्याक आमच्या गोंयांत तशी परिस्थिती जी आसा ती अजून पर्यंत आम्ही सगळ्यांनी मेंटेन केल्ली आसा. ओके, हे कार्य घडोवन हाडपा हे सगळे घडोवन येवपा खातीर प्रधानमंत्री मोदीजींचो तितलोच वांटो आसा. त्यांच्या बद्दल तुमकां उलोवपा जाल्यार नरेंद्र मोदी हे रामराज्य स्थापनेचे अध्वर्यू म्हणपाक हरकत ना. देश जो आसा तो बदलत चालला. देश जो आसा तो आता परिवर्तन जे आता घडत चालला. आणि हे कसले परिवर्तन? हे खंयच्या तरी एकाच पंथाक घेऊन फुडें वचपी परिवर्तन न्हू, तर सगळ्यां खातीर बरोबर घेऊन सगळ्यांचो विकास, सगळ्यांक डेव्हलपमेंट दिवप, सगळ्यांक धर्मान आपल्या शांततेन रावपाचो संदेश नरेंद्र मोदी आपल्या कार्यकाळात दिताना आम्ही पळयता. हा बरी गोष्ट अशी आसा की रामाचो आदर्श आम्ही सगळे जण मानता. तुम्ही पळयता आसतले माझ्या सायटीक सगळे संत जे आसा ते सगळे हांगा दर्शन घेता. सगळ्यात पहिले जे आसा ते सगळे संत हांगा दर्शन करताना तुम्ही पळयता. माझ्या फाटल्यान सोन्याचं आचार्य धर्मेंद्रजींचे उत्तराधिकारी हांगा सोमेंद्र शर्माजी हे हांगा सोमेंद्र देव आचार्यजी हांगा उपस्थित आसा. आणि माझ्या फाटल्यान तुम्ही पळयता आसतले जो भांगराचो दरवाजो आसा राम मंदिराचो तोय तुमका फाटल्यान दिसता. आणि रामाची जी कितें भांगराळे जीवन जे आसा ते आमकां सगळ्यांक या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मेळटा. एक राजकीय नेतो म्हणून न्हू, तर त्यांनी या राम मंदिराच्या स्थापने खातीर 11 दीस तप केले. त्यांनी उदीक म्हणजे नाल्लाचे उदीक पिवन त्यांनी दीस काढले. त्यानंतर त्यांनी कसल्याच प्रकारचे अन्न पोटान घेवंक ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याका सांगलेले हरशी 3च दीस ते सगळे करपाक, पण त्याने आपल्या समाधान मेळपाक जाय म्हणून त्याने प्रदीर्घ काळ असे हे तप केले. आणि आज त्यांच्या हस्ते ही शलाका ओढून श्री प्रभू रामचंद्र सुप्रतिष्ठापित झाले. खूपच आनंदाची गोष्ट सगळ्या गोंयकारांक खातीर. आणि नरेंद्र मोदीक तर हांव खूप खूप आशीर्वाद दिता. ते म्हाका अशें दिसपाक लागले की या देशाक त्याने ज्या पद्धतीन विश्वभर गेला त्याका देव खूप आयुष्य आणि आरोग्य दिवचे. प्रभू राम सदैव त्याच्या फाटल्यान उभे रावचे असे त्यांना खूप आशीर्वाद. स्वामीजी, अनेक मोदीजींचे प्रश्न त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की खूप टाइम लागलो, खूप तपश्चर्या, खूप संघर्ष झालो हे घडून हाडपाक, कितली वर्सांच लागली. पण आता राम येयला आणि आता कालचक्र बदलतले. हे कालचक्र बदलतले याचो फाटलो अर्थ तुम्ही कसो घेता? कालचक्र याचा अर्थ हो असा की सगळ्यांक बरोबर घेऊन सगळे आता काम जातले. सगळ्यांच्या भरभराटीचा विचार करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की आता भारत देश झगडपाच्या भानगडीन पडतो ना. भारत देश डेव्हलपमेंटाच्या फाटल्यान वयतलो. भारत देश एकमेकांच्या मध्ये जातींमध्ये फूट पाडचो ना. भारत देश एकमूठ जाण सगळे धर्म जाती असे करून देशाक प्रगती दिवपाचे काम जे आसा ते आता हांगा जातले. आणि कालचक्र या शब्दाचा अर्थ तुम्ही लक्षात धरा की प्रभू राम येऊन प्रतिष्ठापित झाला असा. जेन्ना राम प्रतिष्ठापित जाता त्याचे आदर्श जे आसा ते सगळ्या आपल्या भारत देशातल्या लोकांक आपल्या आचरणान हाडून ते रामराज्य हाडपाचे. एकटो नरेंद्र मोदी किंवा एक पक्ष काय करू शकना. त्या खातीर प्रयत्नांची पराकाष्ठा देशातल्या लोकांक करची पडटली. हे ते कालचक्राचे वर्णन जे आसा ते नरेंद्र मोदी करूंक सोदतात. स्वामीजी, फुडें अशें आनी काय अशी स्थळां आहा त्या जाग्यार अशे अशे गजाली म्हणजे जावपाक जाय जशे ज्ञानपीठ आमी म्हणटा तेजेर बी काय थंय तुमकां उलोवपाक मेळ्ळें? तुमी खूब लोकां कडेन उलयले आसतले, खूब स्वामी कडेन थंय उलयले आसतले. हांगाले जे पिठा आसा हांगा म्हणजे हनुमानगडी हांव गेल्लो तेंचे मठाधीश आमकां मेळ्ळेले. त्यानंतर हांगा बरेच म्हणजे अवधेशानंद जी स्वामीजी आसा जे जुना आखाड्याचे म्हणजे आचार्य महामंडलेश्वरा ते मेळ्ळेले. त्यानंतर हांगा बऱ्यापैकी तुम्ही पळयला आसतले की जे रामभद्राचार्य त्यांच्या 75 वर्सां तांकां पूर्ण जाल्ली आसा तेंची हांगा कथा चल्लेली आसा. जेणी साक्ष दिल्ली कोर्टान त्यांनी प्रूव्ह केले की खयच्या धर्मान खंयचे हरशी आंधळे आसा पण त्यांनी रामभद्राचार्य स्वामीजी हांगा बऱ्यापैकी ती साक्ष कोर्टान दिली आणि आमकां विजय मेळ्ळा आसा. असे अनंत महामंडलेश्वर आचार्य महामंडलेश्वर सगळ्या प्रकारचे संत जे असतात ते हांगा उपस्थित आसा. आणि शंकराचार्य ही
हांगा जे आसा ते पॉझिटिव्हली हे सगळे चित्र पळयता आणि ही सगळी सुचिन्ह म्हाका अशें दिसता. समजे मुर्ती प्रतिष्ठापना जाल्ल्या सगळ्यांक आतां उमळशीक लागल्या आपूण केन्ना अयोध्येत वयतलो आनी दर्शन घेतलो. थंय कितें आयकुपाक येयल्लें वा थंय कितें मेसेज बी आसली, थंय कितें सांगलां की कशें अरेंजमेंट करतले, कशें कशें लोकांक वचपाक मेळटलें, केन्ना पर्यंत फूल फ्लेज ओपन जातलें. सगळे लोकांक उत्सुकता लागलेली आहा की आमी केन्ना पावतले काय म्हणून. मंदिर ऑलरेडी ओपन झाले आसा. आतापासून तुम्ही सगळे दर्शन करू शकता. सगळ्यांनी येवपाक हरकत ना. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कोणाक असे रेस्ट्रिक्टेड असे दर्शन ना. आयज मातसो दीस मातसो बिझी आसतलो. फाल्यापासून सगळ्यांक दर्शन ओपन असतले आणि सगळ्यांनी दर्शन करपाचे. आणि जो आनंद जो आसा जो आयज तुमच्या आमच्या सगळ्यांच्या तकलेन आसा की हांव केन्ना पावतलो माझ्या रामाकडे, ती आता तुमची इच्छा जी आहे ती फाल्यापासून पूर्ण जातली. तुम्ही फाल्यां केन्ना येऊ शकता. आणि माझी इच्छा असा गोंयांतलो एक आमच्या घरातलो तरुण जो असा तो हांगा एक राम मंदिरान पावचो. माथा जो असा त्याचा पायाचेर रामाच्या तेकोचो आणि त्यांनी शपथ घेवची आणि संकल्प करचो माझ्या घरान हांव प्रभू रामाचे चरित्र जे आहे ते दवरतलो. तेणे करून कितें जातले तर आमच्या देशान आमच्या हितून सज्जन समाज निर्माण जावन आमचे जे गोंय आसा आमचो जो देश आसा आमची कल्पना जी आसा रामराज्याची ती साकार करपा खातीर त्यांनी प्रयत्न करचे. उभे आयुष्य त्यांनी मागीर फुडले आपले रामाच्या पावलाचेर पाऊल दवरून उभे करचे अशी अपेक्षा आसा. म्हणून एक तरी तरुण गोंयचो हांगा येतलो अशी आमी तयारी दवरता. हीच गोंयकार होच गोंयकाराक संदेश, हीच गोंयकारांक मेसेज. गोंयकारांक इतकेच सांगता सगळ्या कार सेवकांचे आम्ही आभार मानतात. त्याच्यानंतर सद्गुरू ब्रह्मानंद स्वामी महाराजांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करता. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या अथक प्रयत्नान हे आंदोलन आज सक्सेसफुल झाले असा. त्याचप्रमाणे या आंदोलना खातीर आमच्या गोयचे असंख्य अशा प्रकारचे जे हिंदू असतात त्यांना सगळ्यांक हांव शुभेच्छा दिता. आणि एकूच सांगू सोदता राम येयल्ले आसा. रामाची हांगा स्थापना जाल्या म्हणजे अयोध्येन राम येयल्लो आसा. पण तुम्ही कल्पना करा आम्ही साधू संतांची इतकी इच्छा असा की राम तुमच्या आमच्या सगळ्यांच्या तकलेन येवचो, त्याची प्रतिष्ठापना तकलेन जावची आणि खरे रामराज्य जे आसा ते प्रत्येक मनशाक हाडूंक जाय. ते प्रत्येक मनशाची ती जबाबदारी आसा. आणि हे सगळ्यांनी ऐकून त्याप्रमाणे वागचे आणि सगळे रामराज्य साकार करपाक प्रयत्न करचे. बिझी असले थंय खूप गर्दी पळोवपाक मेळटा. तरी आसतना आमच्या खातीर खूपच गर्दी अं, सांगपाक ना सो इतली गर्दी प्रचंड गर्दी त्यातल्या त्यात हांवें प्रुडंट मिडिया खातीर मातसो म्हटलं वेळ काडया कित्याक म्हाका खूप तेंप जालो उलोवपाचे आसले पण टाइम मेळनासलो. आयज सांगले की ना प्रुडंटा कडेन आमी उलोवन गोंयापर्यंत हो मेसेज पावोया. कारण प्रुडंट सगळीकडे पावल्ले आसा आणि बाकीचे आमचे गोंयचे जे मिडिया आसा तांकांय हांव सांगूंक सोदता की हे रामाचो जो मेसेज आहा तो तुम्ही सगळ्या कडेन तो पावयल्लो आसा. ह्याही पुढे तुम्ही तो पावोचो कित्याक हितून सगळ्यांचे भले आसा, हित आसा. हांगा खंयच पक्षपात कांयच ना. हांगा फक्त आसा ते सगळ्यांचे हित. स्टुडंटाक देव बरें करूं की तुम्ही राम गोंयान येलो ऑनलायन. सोमेंद्र देव शर्माचे हांगा आसा हे आचार्य धर्मेंद्रजींचे उत्तराधिकारी. स्वामी जी आप गोवा के लोगों को क्या बता सकते हैं क्योंकि महाराज जी ने बहुत प्रयत्न पूर्वक प्रयास किए थे और गोवा में हिंदुत्व का प्रचार उन्होंने किया था. आप क्या बोलना चाहेंगे? देखिए 500 सालों से जिस क्षण की प्रतीक्षा हम सनातन धर्म और हिंदू धर्म के राम भक्त कर रहे थे वो क्षण आज आ गया है. और पूरे भारत के अन्य प्रांतों की तरह गोवा प्रांत के भी कारसेवकों ने, राम भक्तों ने इस राम मंदिर आंदोलन में बहुत बड़ा योगदान दिया. हमारे संत पद्मनाभ संप्रदाय के ब्रह्मेशानंद जी के द्वारा जो हमारे सदगुरुदेव थे और अब हमारे पीठाधीश्वर परमेश्वरानंदाचार्य जी महाराज के नेतृत्व में राम भक्त जो आंदोलन चला रहे हैं, आज उन सभी राम भक्तों की सदियों की आकांक्षा पूरी हुई है. इसलिए मैं सभी गोवा के राम भक्तों को आज कोटि कोटि बधाई और शुभकामनाएं देना चाहता हूं कि आज उनका एक स्वप्न पूरा हुआ है. तो स्वामी जी राजस्थान के लिए क्या मायने रखता है पूरा क्षण? बहुत ज्यादा, क्योंकि राजस्थान के जब 1992 में कार सेवा हुई थी तो 7 कार सेवक जो शहीद हुए थे वो राजस्थान के थे. और अभी जो श्री राम मंदिर निर्माण हो रहा है उसमें जितना भी पत्थर लगा है, चाहे बाहर के प्राचीरों में जो करोली का पत्थर है या अंदर का जो गर्भगृह है उसमें सफेद मार्बल जो है वो मकराना का पत्थर है. तो राजस्थान के लोगों के लिए
उतना ही महत्व रखता है जितना पूरे भारतवर्ष के सब सनातनियों राम भक्तों के लिए रखते हैं। ये हम सब 140 करोड़ राम भक्तों का, चाहे वो भारत में निवास करते हो चाहे विश्व के किसी भी देश में निवास करते हो, आज अलौकिक क्षण है, अद्वितीय क्षण है, और न भूतो न भविष्य, ये अविस्मरणीय रहेगा। जिन लोगों ने आज यहाँ पर अपनी मौजूदगी में ये क्षण देखा है, वो स्वयं इसको नहीं भूल सकते, और आने वाली पीढ़ियां भी इस क्षण को नहीं भूल सकती। हांगा बांधकाम पळया, सगळे पिलर्स आसात, आणि माझ्या फाटल्यान हांव असो भाग्यवान मनीस गोंयचो, म्हाका तुम्ही सगळ्यांनी हांगा धाडलो खरे, पण तुमचे प्रतिनिधित्व करिनासतना हांव रावू शकना। पण हांव सगळ्या गोंयकारांक सांगता की तुमचे जे हांगा उपस्थिती आसा ती हांव एकटो न्हू, तुम्ही सगळे हांगा जाय, तेन्नाच ते सक्सेसफुल जातले। हे इतके सोपे न्हू की एकट्यान पळोवणे आनी जातले, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हांगा येवपाक जाय, तेन्नाच ते सक्सेसफुल जातले अशें म्हाका दिसता। पण त्यातल्या त्यात तुम्ही म्हाका संद दिली म्हणून हांव भाग्यवान मानता। आमच्या गोंयकारांचे सगळे वाडवडिलांक धन्यवाद म्हणटा की असो हो क्षण आसा जो आमच्यो कितल्यो पिढयो पळोवंक सोदतालो, तो क्षण आमचे पिढयेक पळोवंक मेळटा। खूप खूप देव बरें करूं। जय श्रीराम, जय गोमंतक। बिझी असले थंय खूप गर्दी पळोवपाक मेळटा, तरी आसतना आमच्या खातीर वेळ खूपच गर्दी। काडून देव बरी करूं आमची।